सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार सकारात्मक तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याने आज तिसऱ्या दिवशीही धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प असून आज धुळे शहरातील कल्याण भवन येथून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी यावेळी राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा यापुढे आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आज तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाहीये। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत आयोजित चर्चा निष्फळ ठरली आहे। ही चर्चा अनिर्णित राहिल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यापुढेही सुरूच राहणार आहे। सुधारित निवृत्ती वेतन योजना व इतर 4 मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली। निमसरकारी कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं दिनांक 21 एप्रिल पासून राज्यव्यापी बेमुदत संप चालू आहे। हा संपाचा तिसरा दिवस आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या मुख्य मागणीच्या अनुषंगाने मार्च 2023 मध्ये 7 दिवसाचा बेमुदत संप झाला। त्या पार्श्वभूमीवर माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये घोषणा केली होती की शिक्षकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आम्ही आजपासून लागू करत आहोत। त्या संदर्भाचा त्यांनी शासन निर्णयही प्रसिद्ध केला, पण गेल्या 17 महिन्यामध्ये त्या संदर्भाच्या अटी शर्तीचे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही गेल्या 15-16 महिन्यामध्ये 7 वेळा आंदोलन केले, तरी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांना साधं चर्चेसुद्धा सौजन्य दाखवलेलं नाही किंवा त्या संदर्भाच्या त्यांनी अटी शर्ती सुद्धा अजून प्रसिद्ध केलेल्या नाहीत। यामुळे हा आम्हाला बेमुदत संप करण्याची वेळ आलेली आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं यासोबत सरकारी प्रशासकीय क्षेत्रामध्ये 2,80,000 पदं रिक्त आहेत। वाहन चालक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा भरती पूर्णपणे बंद केलेली आहे। अनेक विभागामध्ये खात्याच्या पुनर्रचना आकृतीबंधाच्या माध्यमातून वर्ग 3 ची वर्ग 4 ची पदं गोठवण्यात येत आहेत। तसंच देशामधल्या 22 राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचं वय 60 असताना महाराष्ट्र राज्य वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी 60 वय करायला तयार नाही। इतर राज्यांमध्ये 63 वय सुद्धा आहे। तसंच सर्वात महत्त्वाचं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात जे संच मान्यता हा अत्यंत अघोरी असा शासन निर्णय आहे आणि टीईटी परीक्षेची जी सक्ती आहे ती अत्यंत अन्यायकारक आहे। ह्या दोघं निर्णय रद्द होण्यासाठी हा आमचा संप आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं की 8वा वेतन आयोग लागू होताना त्याची तारीख आत्ताच त्यांनी 1/1/2026 ही निश्चित करावी व आमच्या महागाई भत्ताचा 50% भत्ता हा मूळ वेतनात विलीन करून गत वर्षी 7व्या वेतन आयोगाप्रमाणे द्यावा आणि 7व्या वेतन आयोगातल्या सर्व वेतन त्रुटीचं निवारण करून 8व्या वेतन आयोगामध्ये त्याचा समावेश करावा। अशा पद्धतीच्या अनेक 20 मागण्यांच्या संदर्भात हा संप आहे। आरोग्य क्षेत्रामधल्या आणि महसूल आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत त्यांच्या सेवा सुरळीत व्हावा यासाठी त्या ठिकाणी त्यांना केंद्राप्रमाणे सगळे भत्ते लागू हवेत अशा अनेकविध मागण्यांच्या संदर्भात हा संप आहे। आणि जोपर्यंत आता काल माननीय मुख्य सचिवांबरोबर 2 दिवस चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सुद्धा फारसं काही यश प्राप्त झालेलं नाही। ते आम्हाला आज प्रोसिडिंग देणार आहेत, पण प्रोसिडिंगवर आम्ही थांबणार नाहीत जोपर्यंत आम्हाला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेसाठी गेल्या मार्च 2024 पासून 6,500 शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त झाले, त्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी कसा देण्यात यावा या संदर्भाच्या मार्गदर्शक सूचनाचा जोपर्यंत शासन निर्णय आम्हाला अद्याप हातात मिळत नाही तोपर्यंत आमची आता माघार नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।